नमस्कार. 21 दिवस 21 मंत्रोपचार ही सिरीज आपण मागच्या वेळी करत होतो. काही कारणाने त्या सिरीजमध्ये थोडासा खंड पडला, पण ती कारणं खूप छान आहेत. तर आज बऱ्याच दिवसांनी तुमच्याशी संवाद साधतेय. 3 महत्त्वाच्या गोष्टी घडामोडी झालेल्या आहेत. एक म्हणजे ऑस्ट्रेलियामधल्या एका नॅशनल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि युरोप या ठिकाणी असणाऱ्या काही संस्कृत शाळांसाठी, या अजिबात भारतीय शाळा नाहीत, पूर्णतः इंग्रजी लोकांनी चालू केलेल्या संस्कृत शाळा आहेत. या संस्कृत शाळा, नॅशनल युनिव्हर्सिटी यांच्या माध्यमातून आपल्याला मंत्रशास्त्र, मंत्रचिकित्सा आणि मंत्र उपचार हे अत्यंत वेगळ्या सिस्टमॅटिक पद्धतीने, म्हणजे एक छान सिलेबस आखून शिकवण्याची खूप मोठी संधी मिळाली. अर्थात त्याच्यातल्या अनेक गोष्टी तुमच्यापर्यंत पण पोहोचणार आहेतच. त्याचबरोबरीने आपण स्वित्झर्लंडमध्ये एका मनीष व्यासजी म्हणून आहेत, त्यांच्याबरोबर आपण ट्रू वर्ल्ड ऑफ मंत्रा हा मंत्रशास्त्रावरचा माहितीपट डॉक्युमेंटरीसुद्धा रिलीज केलेली आहे. अमेरिकेच्या एका पोर्टलवरती ही डॉक्युमेंटरी रिलीज झाली आहे. ही पण एक खूप छान गोष्ट आहेच. आणि आणखीन एक महत्त्वाची खुशखबर तुमच्या सगळ्यांसाठी. खूप मोठ्या न्यूरोलॉजिस्ट आहेत डॉक्टर श्वेता अडाथिया, ज्या स्वतः गोल्ड मेडलिस्ट आहेत. यांच्याबरोबर ऑफिशियली मी स्वतः आता मंत्र थेरपिस्ट म्हणून काम करत आहे. अर्थातच मानवी मेंदू, आपली नर्वस सिस्टीम म्हणजेच मज्जासंस्था, स्वायत्त मज्जासंस्था या सगळ्यावरती मंत्रांचे कसे अफाट परिणाम होतात याचा आता अत्यंत शास्त्रशुद्ध एक संशोधनच म्हणूया आम्ही चालू केलेलं आहे. गेली 15-1 वर्ष आपण मंत्रचिकित्सा आणि मंत्र उपचाराचे असंख्य प्रयोग केलेले आहेत. आता डॉक्टरांच्या मदतीने या सगळ्याला आपण आणखी व्यापक स्वरूप देऊन भारताबाहेरच्या अनेक देशांपर्यंत घेऊन जात आहोत. आणि म्हणूनच 21 दिवस 21 मंत्र ही सिरीज आता नव्या कोऱ्या स्वरूपात घेऊन येतोय. यामध्ये आपण काय करणार आहोत, रोज एक मंत्र आणि त्या मंत्राची गोष्ट सुद्धा ऐकणार आहोत. मग मंत्रांची गोष्ट का बरं ऐकायची? मंत्रांचा उगम, त्याचा इतिहास, तो कुठून आला, त्याच्याशी निगडीत कोण कोण व्यक्ती आहेत, किंवा त्याच्यामध्ये कुठले राजा, कुठले ऋषी, कशाचा समावेश आहे, यावरती असंख्य गोष्टी अवलंबून असतात. आणि म्हणूनच आज आपण एक सोपा आणि सगळ्यांच्या आवडीचा विषय घेऊया. मागच्या आपल्या सिरीजमध्ये अनेकांनी विचारणा केली होती की एखादी वस्तू हरवली तर कुठला मंत्र आहे. अर्थात हा मंत्र आता सर्वश्रुत आहे, पण ह्या मंत्राची गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे कार्तवीर्याची, आणि या मंत्राला म्हणतात कार्तवीर्य अर्जुन मंत्र. कोण आहे बरं हा कार्तवीर्य? हैहय वंशाचा किंवा हैहेय या एका कुळातला हा राजा. महिष्मती या राज्यावरती त्याचं राज्य होतं आणि अत्यंत पराक्रमी, महावीर विक्रम बजरंगी, हनुमान चालिसेत तुम्ही या पदव्या ऐकलेल्या आहेत. मग या महावीर आणि विक्रम असं ज्याला म्हटलं जायचं, असा हा कार्तवीर्य राजा. त्याची अफाट कीर्ती होती. असं म्हटलं जातं की त्यांनी दत्तात्रेयांची गुरुपौर्णिमा अलीकडेच होऊन गेली. महाराष्ट्राचे आद्य गुरु किंवा महाराष्ट्रामध्ये गुरु परंपरा म्हणून श्री दत्तांचं नाव घेतलं जातं. आणि ह्या दत्तगुरूंचा हा खूप मोठा साधक होता कार्तवीर्य राजा. दत्तगुरूंची त्यांनी अनेक तपश्चर्या केली आणि श्री दत्तांनी त्याला वरदान दिलं सहस्त्रबाहूंचं. ही एक आख्यायिका. सहस्त्रबाहू कुठून आले? या मंत्रामध्ये जसा उच्चार आहे कार्तवीर्यार्जुन राजा बाहू सहस्त्रवान. कुठून आला सहस्त्रवान? का बरं? तर असं म्हटलं जातं की याचं राज्य आणि ह्या राज्यावरती कार्तवीर्याची इतकी अफाट पकड होती. त्यात 2 महत्त्वाचे मुद्दे. सहस्त्रबाहू, तुम्ही श्री दत्त आठवा, स्वामी समर्थ आठवा, कुठलेही मोठे गुरु किंवा कुठलाही पराक्रमी क्षत्रिय पुरुषाचं वर्णन आठवा. या प्रत्येक वर्णनामध्ये अजानुबाहू हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. मग अजानुबाहू का बरं? गुडघ्याच्या खाली ज्यांचे हात जातात असं कोणीतरी. मग हात हे श्रेष्ठ कर्मेंद्रिय आहे. आणि असं सहस्त्रबाहूंचं बळ म्हणजे ज्याच्या बाहूंमध्ये सहस्त्र हातांची ताकद होती असा कार्तवीर्य, किंवा असं म्हणूया त्याच्या राज्यावरती त्याची अफाट पकड होती. त्याच्याकडे सैन्यबळ, अत्यंत मोठं सैन्यबळ होतं की संपूर्ण राज्यात कुठे एवढूसं कुट्ट जरी झालं तरी राजाला राजदरबारात बसल्या जागी लगेच त्याची बातमी मिळेल. म्हणून सुद्धा कार्तवीर्यार्जुन राजा बाहू सहस्त्रवान. मग कुठलीही वस्तू हरवली की काय प्रयोग करायचा आहे मंत्राचा? मंत्र काय आहे आधी ऐकूया. कार्तवीर्यार्जुन राजा बाहू सहस्त्रवान तस्य स्मरण मात्रेण गतम नष्टम च लभ्यते. वरवर सोपे शब्द आहेत, पण अर्थाची व्यापकता बघा.
कार्तवीर्यार्जुन राजा, कार्तवीर्य नावाचा हा राजा, कार्तवीर्य अर्जुन नावाचा हा राजा, त्याला सहस्त्र बाहू आहेत आणि म्हणून आपल्या छोट्याशा गोष्टीसाठी सहस्त्र बाहूंनी तो कामाला लागेल आणि आपली वस्तू लगेचच शोधून देईल. हा एक आपला सोपा अर्थ. कार्तवीर्यार्जुन राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरण मात्रेण. दुसरा शब्द खूप महत्वाचा आहे. स्मरण म्हणजे स्मृती. स्मृतींना तिथे आपल्याला जागृत करायचंय. कार्तवीर्याचा तुम्ही जेव्हा हा मंत्र म्हणता आणि वस्तू शोधायला घेता तेव्हा तुमच्या स्मृती पटलावरती काहीतरी घडतं आणि तुमच्या स्मृती, तुम्ही स्मृती परिशुद्धी शब्द ऐकलाय का? पास्ट लाईफ रिग्रेशन, यालाच म्हणतात स्मृती परिशुद्धी. अर्थात तुमच्या स्मृती जागृत होतात. जशा हनुमानाच्या जांबुवंताने स्मृती जागरण केलं होतं तशा तुमच्या स्मृती जागृत होतात आणि नेमकी कुठे ही वस्तू आपली पटकन ठेवली गेली असेल का किंवा कशाच्या खाली कुठेतरी सरकली असेल का, असं जे काही आहे ती स्मृती जागृत होते आणि तस्य स्मरण मात्रेण गतम नष्टम च लभ्यते. म्हणून त्याच्या स्मरणाने म्हणजे त्याच्या स्मृतीने आपल्या स्मरणशक्तीवरती अफाट सुंदर परिणाम घडतो. कार्तवीर्याच्या या मंत्राचे असंख्य अनुभव आहेत, कधीतरी नक्कीच सांगेन. दुसरा एक उपाय आहे हरवलेल्या वस्तूसाठी, तो म्हणजे प्रश्नकुंडली. प्रश्नकुंडली म्हणजे त्या वस्तू हरवण्याचा प्रश्न विचारायचा, त्याची एक साग्रसंगीत पद्धत आहे. मंत्राची सोपी पद्धत बघूया. मंत्र म्हणत असताना काहीच नाही, चक्क डोळे मिटायचे. जी कुठली वस्तू हरवलेली आहे त्याचं पटकन स्मरण करायचं. कार्तवीर्याचा हा मंत्र 3 किंवा 7 वेळा म्हणा आणि विसरून जा. विसरून जा म्हणजे काय की आपण हे काहीतरी करतोय अगदी त्याच्यासाठी निशंक आणि निर्भयता, पण ती पण जमली पाहिजे की नाही, की मग त्याच्यासाठी खूप असं अनइझी, अस्वस्थ नाही होऊन जायचं की अरे मी मंत्र म्हटला, 5 मिनिटं झाली, 2 तास झाले, अजून काहीच कसं घडत नाहीये. हे करायचं नाहीये. छान डोळे मिटून 3 किंवा 7 वेळा मंत्र म्हणायचा आणि मग सहज आपण वस्तू शोधायला लागतो तसं लागायचं. किंवा मी तर म्हणेन अनेकांचा हा अनुभव आहे, माझा वैयक्तिक अनुभव आहे की कुठेही काहीही न शोधता सहज ती आपल्याला अशी पटकन चुटकीसरशी मिळून जाते. या मंत्राचा प्रयोग करा. प्रश्नकुंडली हा विषय कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन एक मंत्र आणि मंत्रांची गोष्ट, त्या मंत्राची गोष्ट घेऊन येऊया. कमेंट्समध्ये तुम्हाला कुठल्या विषयावरचा मंत्र हवाय हे आम्हाला नक्की कळवा. आज इथेच थांबूया. धन्यवाद.